सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, आपण आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येक जण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते। काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो, म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो। बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं, ड्रायव्हिंग करणं, इकडे जाणं तिकडे जाणं, इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा 1:45च्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होतं। कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय का काय। परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। सगळेच कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, सगळे सहकारी घटक पक्षाचे, मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले। आमच्या ज्या योजना होत्या, योजनांच्या बद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली, आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला, आमची थोडंसं टीका टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं, अमुक झालं तमुक झालं। परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, कुठलाही हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं। आम्ही मुळात काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल, परंतु ते मिळालं, आम्ही ते मान्य केलं। त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला। अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या। त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले। एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात। Ladki Behan Yojana was actually a game changer and it helped us a lot. And let me tell you, all the Ladki Behan Yojana scheme, the beneficiaries, this was a very important scheme which was put out by the government. किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही, माझ्या तरी ऐकवत नाही। Let me tell you clearly that never in Maharashtra such victory has happened in the past. This is a landslide victory of Mahayuti in Maharashtra. अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाय ठेवून First time ever such mandate has been received in Maharashtra. This mandate is given to Mahayuti and we thank all the voters of Maharashtra. पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल। एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू, त्याच्यात आम्हाला हे नवीन नाहीये, आम्ही सगळे अनुभवी माणसं। The mandate which is given by the people of Maharashtra will definitely prove our work. And let me tell you, I have also spoken to Maharashtra CM Eknath Shinde about this. Financially as well, we have to work very hard to fulfill all the promises. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, आता विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं, मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं। लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे। मग This is very strange what the opposition always says. Now, when they got the mandate in Lok Sabha, they accepted the mandate in Lok Sabha. Now, here in Mahayuti, in this particular assembly election, they are not accepting the mandate. They are saying that ballot paper should have been used. But why ballot paper? They should accept what the people of Maharashtra have given the mandate. We accepted the Lok Sabha results. Now, you should accept the assembly results. तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली। असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं, आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला, आमची एकच जागा त्यावेळेस भुमरे साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली, बाकीकडे सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं।
आणि तसं ह्या वेळेस झालं नाही. तुम्ही जर अंदाज And घेतला this is तर a very सगळीकडे clear mandate. It is चांगल्या unlike प्रकारे that we महायुतीला will दिलेलं get आहे. mandate in त्यामुळे particular region like थोड्या Marathwada or मतांच्या Vidarbha, बाबतीमध्ये but we have गेलेले got support आहेत. and particular आणि mandate in this assembly election मलाही from तुम्हाला all over इलेक्ट्रॉनिक Maharashtra. पण आहे, प्रिंट पण मीडिया आहे. मला एक कळत नाही, तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना. जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच माग मी विचारतोय तिथं फोन करून, ते म्हणले नाही दादा आपण पुढे आहे. आता माझं लीड 1,02,000 मताधिक्य मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही दाखवताय अजित पवार माग, अजित पवार माग. It is also very strange how the news actually spreads. Initially, they were showing that I am behind in the postal ballot, but it was not true. I was leading in this entire result of with over 1 lakh margin. पोस्टल बॅलेट किती झाले? पोस्टल बॅलेट मध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो. सांगायचं तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे, म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या 9 वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही, पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही. Ajit Pawar पण take खूप pot चांगलं shot यश मिळालं. on अजून पण Sanjay काही Raut. He clearly काउंटिंग चालू says आहे. that काही people ठिकाणी have mandate recounting मागितलं. given to us. तो त्यांचा They don't प्रत्येकाचा believe in अधिकार the loudspeaker, which actually goes at every morning at 9. But they believe in us. वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढे काम करावं लागणार आहे. कारण एवढं दैदिप्यमान यश या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. आणि 5 One वर्ष thing is very clear that this is a very big mandate and a very big responsibility which has been given by the people of Maharashtra, and we have to deliver all the promises and all the faith which is shown by the people of Maharashtra to us. राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढे गेलो, तशाच पद्धतीचं काम हे इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आणि आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो. पुन्हा एकदा मतदार To you बंधू media people, I actually want to tell you that all the promises will be fulfilled. The faith which has been shown by the people of Maharashtra, that will be fulfilled. And once again, I want to thank all the voters of Maharashtra. मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा दर्जा आत्ताच दिलाय ना, लगेच विसरायला लागला. नाही नाही, ते दिल्लीत बोलतात. मी माझी भावना मगाशीच मांडली आहे की केवळ आत्ता एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे, खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला I खूप want काम to clearly महाराष्ट्रामध्ये tell you करावं that लागेल. I bow down to the people of याची Maharashtra. The आम्हाला जाणीव mandate होते which is given to us by the people of Maharashtra, this is huge, and we respect this particular mandate. And actually, let me tell you, this is a big responsibility now. The trust which has been shown by the people of Maharashtra on Prime Minister Narendra Modi's leadership will definitely fulfill all the promises.